सिद्धेश्वराच्या या पावनभूमीला सहकार्य. 1 नंबरची कुस्ती सिद्धेश्वर केसरी. आजच्या मैदानामधली 1 नंबर कुस्ती 1,75,000 रुपयाची. सोलापूरचे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर सन्माननीय विनायकदादा कोंडेराव साहेब, सन्माननीय आमदार महोळ आणि महाराष्ट्र चॅम्पियन ठरलेला पैलवान सन्माननीय विकास सेठ सलगर उपस्थित असू नका. उद्या महाराष्ट्रात सर्वोच्च नाव करणारा या तालुक्याचं वैभव, ज्यांना अनेक गदा पटकवलेले त्या गावासाठी, पात्रोड फॅमिली, कुस्ती क्षेत्राला वाहून घेतलेली फॅमिली, मेजर सागर पात्रोड इंडियन आर्मीचे जवान यांच्यातर्फे मला कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस. सलामी झडली. सिद्धेश्वराची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी 16 फेब्रुवारी 2026 निकाली कुस्त्याचा महासंग्राम आयोजित केला गावाने मिळून. आणि 1 नंबरची कुस्ती पैलवान श्रीनिवास पातूर विरुद्ध पैलवान अरमान पटेल असा मुकाबला सुरू झाला. पंजे की पकड सुरू झाली, गर्दन खेच सुरू झाली, चौदंडी सुरू झाली, नजर भिडली, पोलादी मनगटाला मनगट भिडली आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झाला. यामध्ये विजेत्या मल्लाला सोलापूर महानगरपालिकेचे लोकप्रिय महापौर सन्माननीय विनायकदादा कोंडेराव साहेब आणि मोहोळ आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजाभाऊजी खरे साहेब, चरणदादा चौरे बॉस यांच्या शुभ हस्ते सिद्धेश्वर केसरी ही मानाची गदा दिली जाईल. आणि त्या गदेचा मानकरी कोण होईल याचा फैसला सुरू झाला. 1,75,000 रुपयाचा धनादेश आमदार साहेबांनी या कुस्तीवरती लावलेला. हे देशकार्य, हे राष्ट्रकार्य, हे समाजकार्य आणि हे देवकार्य. या कुस्तीला गदा मान्य श्री यशवंत दादा विठ्ठल पात्रोड, संस्थापक अध्यक्ष आरंभ फाउंडेशन, कैलासवासी विठ्ठल अण्णा पातोड यांच्या स्मरणार्थ यशवंत दादांनी गदा ठेवलेले चांदीची. चांदी झाले 3,60,000 रुपये किलो दादा. आणि तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, अ गुड फादर बॅटर दॅन 100 टीचर्स. 100 टीचरपेक्षा बाप नावाचा जर डायरेक्टर आपल्या सोबत असला, मुलं 100% युवराजदादा हिरो बनतात. लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्ता, ऐशी कळवळण्याची जात कळील अभावी प्रीत. लेकराचं हित आई वडिलांच्या हातामध्ये असतं. मुलाला डॉक्टर करायचंय, मुलाला इंजिनियर करायचंय, मुलाला वकील करायचा की मुलाला प्राध्यापक करायचा, हे पालकाच्या हातात असतंय. कुणाच्या पोटी कोण जन्माला येईल काय सांगता येत ना. चरणदादा, मी कुस्ती निवेदक धनाजी मध्ये बोलतोय, इथं कॉमेंट्री करतोय. माझा भाऊ पुण्यात एक पीएमटीला कंडक्टर. जी परीक्षा झाली 99% मार्क माझ्या भावाच्या मुलानं जीला घेतलेत पुण्यात. आज रिझल्ट तासापूर्वी कळाला. जी मध्ये देशातील सर्वात अवघड परीक्षा. खरे साहेबांची मान हल्ली त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित. कुणाच्या पोटी कोण जन्माला काय सांगता येत नाही. जिच्या हाती पळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. तुरी गंगा पुत्र होती जे सात्विका तयाचा हरेक वाटे देवा. काय खरे साहेब, जीवनामध्ये मोठी स्वप्न बघितल्यानंतर एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाता येतं. तुम्ही आमदार होत नाही म्हणून इजावं लागतं, त्यावेळेला आमदार होता येतं. काय दादा हाय व्होल्टेज कुस्ती आखाड्यामध्ये सुरू आहे. शबाश शबाश. एका वर अधिकाऱ्याचा पोरगा आहे. बाप पैलवान, चुलता पैलवान, हनुमा पातोड पैलवान, शावकाळ्याचा एक नामवंत पैलवान, जनार्दन तात्या पत्रोड पैलवान, नागेश पातोड गुडघ्याच्या इंजुरीमुळे थांबला तो एक उत्कृष्ट पैलवान. आणि श्रीनिवास पात्रोड हा घरातला सर्वात लहान मुलगा, तो कुस्तीत जिगर बाज मल्ला. नंदू आबादार पैलवान, समाधान घोडके पैलवान, नितीन खोर्द पैलवान, जे महाराष्ट्रात सर्वाधिक काळ कुस्ती क्षेत्रात आपला दबदबा ठेवून होते त्या काळातला तो वारसा पुढे घेऊन जाण्याची त्या मनगटात ताकद आहे. तो श्रीनिवास पातोड आपल्या मातृभूमीमध्ये लढतोय. अतिशय सुंदर कुस्ती आहे. श्रीनिवास बेटा, सर्व माणसं कुस्तीचा रिझल्ट बघण्यासाठी बसलेले आहेत. पडला की पडला याच्यापेक्षा लढला कसा बघणारी बरीच माणसं आहेत.
श्रीरावराजी चौरे यांच्यासारखा एक महान मल्ल या महाराष्ट्रातला असा पैलवान मोहोळ तालुक्यामध्ये सिकंदर शेखनं शिखर घातलं देशामध्ये. पण सर्जीरावदाजी यांच्यानंतर मोठा पैलवान एखादा होणं अपेक्षित होतं, ते सिकंदर शेखनं नाव उज्ज्वल केलं. शबाश. त्या सिकंदर शेखला अनेक वर्षे प्रॅक्टिस दिलेला पैलवान आहे हा श्रीनिवास. माझ्या समोर लंगोटा लावलाय. कोल्हापूरच्या शावाकाड्यामध्ये 2 भावाची पिटी आणून ठेवली होती, एक विनोद, हा श्रीनिवास आणि नागेश. भाऊ माझा मोठा पैलवान भाऊ म्हणून थोरला भाऊ. पुण्याला पट 4ला जायची वेळ आली असेल तर स्कॉर्पिओला स्टार्टर मारायला मागं मोर बघत नाही. आईचा आजारपण असू द्या, कुटुंबाची जबाबदारी असू द्या, आई वडील हे कर्तृत्ववान असले की त्यांच्या पोटी कर्तृत्ववान लेकरे येतात. ज्या आईची कुल शिलवान असते तिच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात. त्या आईच्या दुधात ताकद असते. वादळापूर्वीची शांतता, जवळजवळ 97 किलोचा घोटणा मानेवरती पैलवान अरमानच्या बसलेला. असा जर घोटणा आपल्या मानावर बसला तर दिवसात चालणे हलगेवाले सोपं नाही. त्याला तूप खावं लागतंय, दूध प्यावं लागतंय, बासुंदी खावं लागते, अक्रोड खावं लागतंय, खारी खावं लागते, खोबरं खावं लागतंय, चिक्कूचा ज्यूस, मोसंबीचा ज्यूस, या सर्व खुराकाने बनलेला असतो पैलवान.